सो मच सर. थँक्यू सो मच सर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान. धन्यवाद ताई. यानंतर कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि युवकांचे आयडॉल रोहित दादा पवार बोलणार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. आदरणीय आपल्या सर्वांचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पवार साहेब, उपस्थित असणारे सर्व मान्यवर नेते, खासदार, आमदार, माजी आमदार, सर्व पदाधिकारी, ज्यांच्यामुळे ही पार्टी मोठी झाली आणि अजून मोठी होणार, असे उपस्थित असणारे सर्व सामान्य कार्यकर्ते व आदरणीय पवार साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आणि एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, मी काही लाईन एकत्रित केलेल्या आहेत. कविता म्हणता येणार नाही, कारण का अधिवेशनामध्ये मी कविता बोलण्याचा प्रयत्न केला, तो खूप यशस्वी झाला असं मला वाटत नाही. त्यानंतर कधीच कविता केली नाही, पण काही ठराविक लाईन आहेत त्या या ठिकाणी मी बोलून दाखवतो. यातून कदाचित माझ्या, तुमच्या सर्वांच्या भावना ह्या व्यक्त होतील अशी अपेक्षा करतो. संस्थापक तेच, उलट नावाचा झाला विस्तार. चिन्ह बदललं पण हाती आली निष्ठेची तुतारी. आणि सोबतीला साहेब या नावावर प्रेम करणारे लाखो निस्वार्थी कार्यकर्ते म्हणजे तुम्ही सर्वजण. अशा काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज 26वा वर्धापन दिन साजरा होतोय. गेल्या 26 वर्षात पक्षाच्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला. काही पारंब्यांनी स्वतंत्र मूळ धरलं. फांद्यांवर बसलेले काही पक्षी उडून दुसऱ्या झाडावर गेले. वादळ आलं आणि दुष्काळी पाहिला, पण वटवृक्षाचं खोड आजही अविचलतपणे घट्ट उभं आहे, म्हणजे आदरणीय पवार साहेब. सत्तेची छाया आणि विरोधातले चटके दोन्ही आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. पण सामान्याची सेवा हा पक्षाचा मूळ स्वभाव कधी बदललेला नाही. सामान्य माणसाशी जोडलेली भावनिक नाळ कधीही आपली तुटलेली नाही. चा धर्म कधी सोडलेला नाही, कारण का तो आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला शिकवलेला आहे. सत्ता आली काय आणि सत्ता गेली काय, सत्तेच्या गुळाभोवती जमा झालेली मुंगळे सत्ता जाताच गायब झाले. पण आपलं घर बांधण्यासाठी कण कण माती बाहेर काढणाऱ्या मुंगीप्रमाणे अविरत कष्ट करणारे कार्यकर्त्या हा मात्र आदरणीय पवार साहेबांबरोबर आणि आपल्या पक्षाबरोबर आजही आहे. हा पक्ष कोणामुळे आहे, तर हा पक्ष आदरणीय पवार साहेबांमुळे आहे. हा पक्ष कोणामुळे आहे, तर हे सर्व नेते जे कितीही काही झालं तर आदरणीय पवार साहेबांबरोबर आपल्या बरोबर राहिले यांच्यामुळे आहे. हा पक्ष कोणामुळे आहे, तर या राज्यामध्ये सामान्य कुटुंबातले जे आपले पदाधिकारी आहेत ते आजही कष्ट करतात त्यांच्यामुळे आहे. हा पक्ष कोणामुळे आहे, तर हा सामान्य कार्यकर्त्यांमुळे आहे. हा पक्ष कोणामुळे आहे, तर आजपर्यंत आपल्या पक्षावर, आपल्या विचारावर विश्वास ठेवलेले सामान्य या राज्याचे नागरिक यांच्यामुळे हा पक्ष आहे. आणि मी सगळ्यांनाच मनापासून आपल्या या